सुरू करायची आधी भीती वाटते थोडीशी. नमस्कार. इतक्या आनंदाने आणि प्रेमाने तुम्ही इकडे जमला त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. स्टेजवरचे म्हणजे आपण काही कुठल्या गोष्टी बोलू वर्णनच करू शकत नाही असे थोर कलावंत बसलेले आहेत. यांच्या लाईनीत मीही बसलेलो आहे. हा माझ्या दृष्टीने मोठा सन्मान आहे. अनेक अवॉर्ड्स मिळाले आतापर्यंत, इतके की मला आता आठवत पण नाही, त्याने मोजता पण येत नाही असं झालेलं आहे. पण आजचं हे अवॉर्ड हे माझ्यासाठी फारच महत्वाचं आहे आणि फारच आनंदाचं असं म्हणजे आनंदाची म्हणजे परिसीमा झालेली असं मला वाटतं. मी एक कलाकार आहे आणि एका असामान्य कलाकाराच्या नावाने मिळालं, एका असामान्य गायक कलाकाराच्या नावाने मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या नावानं मिळालेलं मला हे अवॉर्ड एका असामान्य परिवाराकडून, मंगेशकर परिवाराकडून मिळते आणि एका मोठ्या असामान्य नटाच्या उपस्थितीत मिळत आहे. हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आणि हे मी कधीही विसरू शकणार नाही आणि हे माझ्यासाठी नेहमीच लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट राहील. हा माझा सन्मान आहे असं जरी वरवर वाटलं तरी हा माझा नाही आहे सन्मान, हा सगळ्या तुम्हा लोकांचा सन्मान आहे. कारण काय असतं, आर्टिस्ट करत असतो तो त्याच्या परीने करत असतो, वेगवेगळे प्रकार करून दाखवत असतो. पण हे जर तुम्हाला नाही आवडले, तुम्हाला जर नाही पटले तर त्याच्या करण्याचा काहीही फायदा नसतो किंवा उपयोगच होत नसतो त्याचा. तेव्हा मी हे केलेलं असतो, मी जे करत गेलो हे तुम्हाला आवडत गेलं, तुम्ही त्याबद्दल तुमच्या भावना व्यक्त केल्या दरवेळेला माझ्याशी, याबद्दल मी आपला खरोखर मनोमन ऋणी आहे. हे माझ्या आयुष्यात कायम माझ्या लक्षात राहील, मी कधी विसरू शकणार नाही. आज मी माननीय हृदयनाथजी मंगेशकर आणि त्यांच्या परिवाराचे मी आभार मानतो की त्यांनी मला या अवॉर्ड लायक समजलं. माझी इतक्या वर्षाची जी काही तोडकी मोडकी सेवा असेल ती त्यांनी समजून घेतली, त्याबद्दल मी त्याचा अतिशय आभारी आहे. हे माझ्या कायम हृदयात राहील आणि मी कधी विसरू शकणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.